गणेश अंकुशराव. मी महर्षी वाल्मिकी संघ संस्थापक अध्यक्ष आहे. मुंबई येथे महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी यांचं आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे आणि शासन काही लक्ष देत नाही. दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर अधिवेशन टायमाला पण आंदोलन झालं. आता मुंबईच्या अधिवेशनाला सुद्धा तिथं पण आंदोलन चालू आहे. पण प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करते. आमचा या सरकारवर आरोप आहे, हे सरकार जात बघून कामं करते. आंदोलकाची जात पहिली बघितली जाते, मगच त्याला न्याय दिला जातो. त्यामुळे आज मी असा निर्णय घेतलाय की शासनाचा प्रतिकात्मक निषेध करण्यासाठी, शासनाचा निषेध करण्यासाठी, शासन किती जातीवादी आहे ह्याचा निषेध करण्यासाठी मी आज इथं पंढरपूर येथे मुंडन करून शासनाचा जाहीर निषेध करत आहे. आणि लवकरात लवकर शासनानं त्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर आम्हाला राज्यभर मुंडन आंदोलन करावं लागेल. वेळ पडली तर लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन करावं लागेल. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी. महाराष्ट्रासमोर आहे ना कोल्ड ड्रिंकची राज्यात आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरी कोळी आंदोलन चालू आहे. आझाद मैदानावर अधिवेशन चालू आहे. पण कुठलाही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष देत नाही आणि आमची बांधव तिथं बसल्यात. गेले 2 दिवस झालं पण शासन दुर्लक्ष करते. म्हणून मी एक संस्थापक महर्षी वाल्मिकी संघाचा अध्यक्ष या नात्याने मुंडन केलेलं आहे आणि हे मुंडन करून त्या जातीवादी सरकारचा मी जाहीर निषेध करतोय. आणि आमच्या मागण्या आहेत, आमच्या समाजाला जाती दाखले सुलभ पद्धतीने मिळावे, जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, कोळी नोंदीवरून सर्टिफिकेट मिळावे आणि अशा अनेक आमच्या मागण्या प्रलंबित आहेत. आणि जाणून बुजून शासन तर आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आम्ही राज्यभर मुंडन आंदोलन करू आणि लवकरात लवकर तर लक्ष नाही दिलं अजून तर आम्हाला लोकशाही मार्गानं आंदोलन करावं लागेल. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी.